मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पेडगावात भव्य रक्तदान व वृक्षारोपण, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील पेडगाव येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष दत्तराव साबळे यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर आणि झाडे लावा झाडे जगवा या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले। सध्याच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन गंभीर आजारावरील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच वाढदिवसासारखे प्रसंग वायफळ खर्च न करता समाजोपयोगी कार्यातून साजरे व्हावेत, या उदात्त हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा या अभियानालाही चालना देण्यात आली। या शिबिराचे उद्घाटन भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तालुका अध्यक्ष दत्तराव साबळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री असून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू ठेवले आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा संदेश देणारे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी अभिवादनाची भावना आहे। रक्तदान आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम पेडगाव परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला असून उपस्थितांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। यावेळी अशोकराव पिसाळ, बाबासाहेब, उद्धवराव रडेर, अर्जुन हरकर, लक्ष्मणराव वाघ, दिगंबर शिंदे, श्रीकांत गरुड, श्रीकृष्ण गिराम, रमेश गायकवाड, परमेश्वर गायकवाड समवेत भाजपा ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या उदात्त हेतूने आज तुम्ही रक्तदान शिबिर घेतलेले, काय वाटते का प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिला, जर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण असाच कार्यक्रम घ्यायचे किंवा मग 15 दिवस सप्ताह म्हणजे असे बरेच अनेक हे आहेत सेवा सप्ताह, कारण जनावरांचं लसीकरण शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवड या कार्यक्रमा घेऊन वाढदिवसाच्या मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं। अजितदादांची पण जयंती आहे आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची आज जयंती आहे। त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन केलं सकाळी आणि आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सुद्धा अभिवादन केलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, सर्वांना आव्हान करण्यासाठी आपल्याकडे किती रक्तदान आवश्यक म्हणजे परभणी तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यात एक 30 रक्तदान बाटली होती। हो, शेतकरी हैराण परेशान आहेत आणि नुकतीच मुख्यमंत्री साहेबांनी 2 लाखाची कर्जमाफी बी केलेली आहे, त्यामुळे शेतकरी थोडा दिलासा मिळाला आहे। शेतकरी भावामध्ये उत्सुकता आहे आणि जे पाठीमागं 8-10 दिवस पाऊस नव्हता त्यावेळी सर्व शेतकरी नाराज होते, चिंतित होते, पण या गेल्या 4 दिवसापासून पाऊस चांगल्यापैकी पडत असल्यामुळं सर्व आता शेतकरी खुश आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्जमुक्ती दिली त्या कर्जमुक्तीवर सुद्धा शेतकरी समाधान आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत। हो, कारण की बियाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पीक विम्याचा प्रश्न आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रलंबित आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर तातडीनं मुख्यमंत्री सोडतात असं वाटतं तुम्हाला? ते जे आहे ते राज्यस्तरीय म्हणजे जे काही मागण्या आहेत शेतकऱ्याच्या, तर ह्या काही राज्यस्तरीय मागण्या आहेत ते सुद्धा मुख्यमंत्री साहेब व राज्यातील सर्व मंत्रिमंडळ
हे सोडवण्यासाठी तत्पर आपण बोलताना सेवा सप्ताह मला आणखी काय आज तुम्ही रक्तदान शिबिर घेताय आणि उद्या माझ्या गावामध्ये 50 झाडाचं वृक्ष लागवड आहे. हो, वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन पण त्याचे संगोपन सुद्धा करणार आहे. 100%. कारण माझं गाव साबळे भोगाव आहे, तिथं मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि माझ्या गावामध्ये मी 50 वृक्ष लावणार आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा करणार आहे. कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय आव्हान करणार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी याच्यासाठी? पक्ष मजबूत पहिलाच आहे आणि पक्ष आणखीन मजबूत होण्यासाठी ह्या अशा हे जे काही कार्यक्रम आहेत हे वाया पैसे न घालता बॅनर लावा, हे करा ते करा, त्याच्यापेक्षा जे सामाजिक हिताचे काम आहे ते सामाजिक हिताचे कामं हे केले पाहिजे. आणि आमचा पक्षश्रेष्ठी सुद्धा आम्हाला हे सांगत असते की सामाजिक हिताचे आपण योगदान दिलं पाहिजे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. तुम्ही विविध सामाजिक संघटनांना पण आवाहन करणार आहात का किंवा रक्तदान करा जास्तीत जास्त जेणेकरून रुग्णांना मदत होईल. थॅलेसेमियाचे पेशंट आहे त्याला दर महिन्याला म्हणजे आता जे आपल्याला रक्ताचा तुटवडा आहे आपल्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, ह्या काही छोट्या मोठ्या कार्यक्रमानं आणि हे जे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे असं असंख्य रक्तसाठा होणार आणि ह्या रक्तसाठ्यामधून आपल्याला आपल्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जिल्हास्तरीय त्याचा तुटवडा कमी होईल.